सांगली महापालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी टक्केवारीसाठी सुरू असणाऱ्या आरोग्य केंद्राच्या कामाला कुलूप घातल्याचा आरोप मक्तेदार सुजित काटे यांनी पत्रकार परिषदेत केला। हे कुलूप काढण्यासाठी दिग्विजय सूर्यवंशी यांनी 10% टक्केवारीची मागणी केल्याचा आरोपही काटे यांनी केला। प्रभाग क्रमांक 17 मध्ये बापट मळ्याजवळ महापालिकेकडून आरोग्यवर्धिनी केंद्राचे काम सुरू आहे। सदरचे काम मक्तेदार सुजित काटे यांना मिळाले आहे। सदरचे काम योग्य रीतीने सुरू असताना माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी आपल्या समर्थकाला पाठवून मक्तेदाराचे असणारे कुलूप बेकायदेशीर आणि कोणत्याही परवानगी बिना काढून आपली कुलूप लावले आहे। याची माहिती मिळता संबंधित समर्थकाला विचारणा केली असता सदरची किल्ली ही दिग्विजय सूर्यवंशी यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले। नमस्कार, मी सुजित राजाराम काटे, महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर। माझी फर्म आहे निर्भय कंस्ट्रक्शन। या नावे आरोग्यवर्धनी केंद्राचे काम बापटमळा या ठिकाणी मी घेतले असून हे काम गेली 5 ते 6 महिन्यापासून सदर ठिकाणी चालू असताना माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे वारंवार त्या साईटवर येऊन मला त्रास देत आहेत आणि हे काम माझ्या वॉर्डातलं असल्यामुळे माझ्या वॉर्डात काम चालू करत असताना मी प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडून 10% रक्कम घेतो आहे। त्यामुळे तुम्हाला रक्कम दिल्याशिवाय काम चालू करायचं नाही असं त्रास देत आहेत। त्यांच्या त्रासाला मी न जुमानता त्या ठिकाणी काम चालू ठेवले असता माझ्याकडून वारंवार साईडवर येऊन शेजाऱ्यांचं लाईट पाणी मला बंद करायला लावलं। त्या ठिकाणी कामगारांना हुसकवण्याचा प्रयत्न केला आणि सदर ठिकाणी या 15 दिवसामध्ये माझं गेटला कुलूप असताना त्यांनी गेटचं कुलूप तोडून स्वतःचं कुलूप लावून 10% रक्कम दिल्याशिवाय मी किल्ली देणार नाही अशा पद्धतीचं वर्तन त्यांनी केलेलं आहे। जर माझ्यासारख्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षाला जर हे अशा पद्धतीने वेठीस धरत असतील तर सामान्य मक्तेदारांचं हे काय करत असतील। म्हणून यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, प्रशासनानं यांच्यावर फौजदारी दाखल करावी आणि मला न्याय द्यावा या मागणीसाठी ही पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे।